उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांकडून रात्री दिल्लीत प्रफुल्ल पटेलांची भेट, जवळपास तासभर चर्चा। काल दिवसभर सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल्ल पटेल उपस्थित नसल्यामुळे चर्चा सुरू झाल्या होत्या। दरम्यान सुनेत्रा पवार अजूनही दिल्लीतच। प्रफुल्ल पटेलांसंदर्भातील प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नकार। 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का, असा पत्रकारांचा सवाल होता। तटकरे आणि पटेलांना लक्ष्य करणाऱ्या बातम्या काल्पनिक असल्याची भूमिका पार्थ पवार यांनी मांडली आहे। तटकरे, पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट करणं दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या बाजूने पार्थ पवारांचं ट्विट। दादांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचा मोठा खेळ होणार। खेळाची सुरुवात झालेली आहे। 5 राज्यांच्या निवडणुकीआधी खेळ पूर्ण होणार, नाना पटोलेंचा दावा। बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक लढण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील। बारामती पोटनिवडणुकीसाठी काल इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या। काँग्रेस मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवारांची घोषणा करणार। भोंदूखरात 130 बनावट खाती उघडून कोट्यवधींचा गैरव्यवहार करायचा। पोलिसांच्या तपासात कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार उघड। चाकणकरांच्या बहिणीसह समता पतसंस्थेतील खाती होल्डवर। पोलिसांच्या आदेशानुसार 100हून अधिक खाती होल्डवर। खरातकडे स्वेच्छेनं गेलेल्या महिलांवरही कारवाई करा। खरात प्रकरणी लेखिका अरुणा सबानेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। व्हिडिओ आणि फोटोमध्ये महिलांना जबरदस्ती आणले असं वाटत नाही, तर महिलांना गुंगीचं औषध दिल्याचंही दिसत नाही, सबाने यांची प्रतिक्रिया। खरात प्रकरणी शिवनिका संस्थांच्या 3 संचालकांची एसआयटी चौकशी। खरात समोरच 3ही संचालकांची आर्थिक व्यवहारासंदर्भात चौकशी। घरात खूप कॅश यायची, खरातच्या मुलाचा खुलासा। सर्व काही वडिलांना माहिती, खरातच्या मुलानं कबुली दिल्याची सूत्रांची माहिती। एसआयटी चौकशीत खरातच्या मुलानं धक्कादायक कबुली दिल्याची माहिती। खरातची पत्नी 16 वर्षांपासून माहेरी गेली नसल्याची माहिती। स्थानिक पोलिसांच्या मदतीनं कल्पना खरातच्या माहेरची माहिती उघड। वडील आणि भावाच्या निधनावेळी कल्पना खरात माहेरी गेलेली नव्हती। खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार। सत्याचा विजय झाला, मात्र एका वर्षात माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं। एका नेत्याला टार्गेट करण्यासाठी मला टार्गेट केलं। निर्दोष मुक्ततेनंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेची प्रतिक्रिया। निर्दोष मुक्ततेनंतर खोक्या भोसलेचा आणखी एक रील व्हायरल। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहातून बाहेर येताना खोक्या भोसलेचा व्हिडिओ व्हायरल। मारहाण प्रकरणात बीड न्यायालयाकडून खोक्या भोसलेची निर्दोष मुक्तता। फलटण आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी गोपाळ बदनेला जामीन। कोल्हापूर सर्किट बेंचकडून न्यायालयाकडून जामीन मंजूर। 50,000च्या वैयक्तिक बॉन्डवर जामीन मंजूर। राज ठाकरेंची आज नवनियुक्त जिल्हा संपर्क अध्यक्षांसोबत बैठक। सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर बैठक होणार। विविध विषयांवरती राज ठाकरे आढावा घेणार। शिंदेंच्या शिवसेनेची आज पुण्यात महत्त्वाची बैठक। उदय सामंत पक्ष अधिकाऱ्यांची बैठक घेणार। खरात प्रकरणी पक्षातील लोकांनीच नीलम गोरेंचं नाव घेतलंय। पक्षातील बैठकीत तक्रार करण्याचं नीलम गोरेंनी म्हटलं होतं। वाड्यातील अंजन गावात लक्ष्मण हाकेंचा ठिय्या। पुतळा शासकीय जागेत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत ठिय्या। पुतळ्याच्या जागेसाठी मोजणीही होऊ देणार नाही, हाकेंची प्रतिक्रिया। तुळजाभवानी मंदिरात भाविकांची हुल्लडबाजी। महिला भाविकही भिडल्या। 2 गटात बाचाबाची। पाण्याच्या बाटल्या, नारळ एकमेकांना फेकून मारले। चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्तानं भाविकांची गर्दी झाली असता हुल्लडबाजी। सर्वच पक्ष महायुतीचे घटक आहेत। भाजपात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये, नवनीत राणांचं सुषमा अंधारेंना आवाहन। तर नवनीत राणांनी स्वतःची निष्ठा तपासावी, अंधारेंचं प्रत्युत्तर। एलपीजी संदर्भात अफवांवरती सरकारची कारवाई। महाराष्ट्रासह अनेक राज्यांना दररोज पत्रकार परिषद घेण्याचे निर्देश। काळा बाजारावरही बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश। राज्याच्या मुख्य सचिवांना केंद्र शासनाचं पत्र। केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव सिंग यांच्याशी नितेश राणेंची फोनवरून चर्चा। वाढत्या डिझेल किमतीचा मच्छीमारांना फटका बसतोय। मच्छीमारांच्या नुकसानीबाबत मंत्री राणेंनी दिली माहिती। पंतप्रधान मोदी यांच्यामार्फत लवकरच सकारात्मक तोडगा काढू, केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांचं आश्वासन। नागपुरात गॅस गोडाऊनमध्ये वितरण बंद, तरीही लोकांची रांग। घोगलीमधील गोडाऊनमधनं सिलेंडर वितरण होणार नसल्याचा बोर्ड। नो स्टॉकचा बोर्ड गोडाऊनवरती लागलेला असतानाही लोकांचा आग्रह, सिलेंडरचा ऑनलाईन नंबर लागत नसल्यामुळे अनेकांना मनस्ताप।
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात गॅस चोरीचा पर्दाफाश. एलपीजी टँकरचं सील तोडून चोरी करताना दोघांना अटक. 35,220 किलो गॅस, 2 टँकर्स आणि सिलेंडर असा 1,26 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. आखाती देशातील युद्धस्थितीचा परिणाम मच्छीमारांच्या सवलतीच्या डिझेलवर. मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलच्या दरात 23 रुपयांची विक्रमी वाढ. मच्छीमारांसाठी दिल्या जाणाऱ्या डिझेलची किंमत 92 वरून 115 रुपये. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील काही दिवस पाऊस. उत्तर मध्य कोकणात मध्यम तसंच मेघगर्जनेचा पावसाचा अंदाज. कोकणात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा. पुण्यामध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद. पुण्यात अवकाळीमुळे 82 ठिकाणी झाडं कोसळली. पुण्यात 6 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना. झाडं आणि भिंती पडून वाहनांचं मोठं नुकसान. पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. पसुरेमधील अखंड हरिनाम सप्ताहाचा मंडप सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळला. सुदैवानं कोणतीही हानी नाही. सातारा जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपिटीचा शेतीला फटका. वाई, खंडाळा, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. अमरावतीत शासकीय आरोग्य विभागाकडे कोट्यवधींची वीज बिलं थकीत. अमरावती जिल्हा रुग्णालयाकडे 1,46 लाखांचं वीज बिल थकीत. बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा इशारा. शासकीय आरोग्य विभागाकडे 2,72,27,000 रुपयांचं वीज बिलाची देयकं थकली. नाशकात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान. उन्हाळी कांद्याला सर्वाधिक फटका. मखमलाबादमध्ये सर्वाधिक नुकसान. मात्र ऐन काढणीच्या वेळेतच कांदा खराब झाल्यामुळे शेतकरी हवालदिल. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. केळी, ज्वारी, मका आणि गहू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. भुसावळ, बोदवड, रावेर आणि चोपडा तालुक्यांनाही गारपिटीचा फटका. तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. 3 वर्षात धोकादायक शाळा इमारतीमधील 3 आता बातमी आहे मुंबई महानगर प्रदेशात नवं क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या प्रयत्नांना वेग. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. तब्बल 1 लाख आसन क्षमता असलेल्या स्टेडियमच्या उभारणीसाठी प्रयत्न. 3 वर्षात धोकादायक शाळा इमारतीमधील 3,500 विद्यार्थी स्थलांतरित. वरळीमधील 600 विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असून यापूर्वी माहीम, कुलाबा आणि घाटकोपरमध्ये अशी कारवाई झाली. स्थलांतराच्या निर्णयामुळे पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त. मुंबईतील म्हाडा भवनात उंदरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट. उंदरांना पकडण्यासाठी 100 पिंजरे, 60,000 खर्च करून मोहीम. आठवड्याभरात 90 उंदीर पकडून मिठी नदीत सोडले. समस्या कायम. केबल्स कुरतडण्यासोबतच इतर नुकसानीमुळे कामकाजाला फटका. मंदिरातनं कोट्यवधींची चोरी करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मुंबईच्या काळाचौकी पोलिसांकडून आरोपीला मध्य प्रदेशातनं अटक. आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. अटकेतील आरोपी बंटी पंडित विरोधात याआधी देखील 18 गंभीर गुन्ह्यांची नोंद. पुणे महापालिकेच्या ईव्ही चार्जिंग प्रकल्पाला ब्रेक. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे प्रकल्पाच्या विस्तारावरती महापालिकेनं तात्पुरती स्थगिती दिली. संपूर्ण योजनेचा पुनर्विचार सुरू. पुणे मेट्रोनं मार्च महिन्यामध्ये 8,96 लाखांचा उच्चांकी महसूल मिळवला. मार्च महिन्यात मेट्रोनं 57,69,000हून अधिक प्रवाशांची सुरक्षित आणि जलद वाहतूक केली. वनाज ते रामवाडी मार्गावर सर्वाधिक 29,79,000 प्रवाशांची नोंद. पुण्यातील महसूल विभागाच्या सेवा रविवारी मध्यरात्रीपर्यंत बंद. संगणक प्रणाली आणि ऑनलाईन सेवा देखभाल तसंच दुरुस्तीच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात कालपासून बंद. सोमवारी 6 एप्रिलपासून सेवा पूर्ववत होणार. तर पुणे शहरातील गल्ली बोळा सिमेंटच्या रस्त्यांना बंदी. 9 मीटरपेक्षा कमी रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरणऐवजी डांबरी रस्ते केले जाणार. आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे पाणी तुंबण्याचं प्रमाण वाढल्याचं निदर्शनास. भोर तालुक्यातील धांगवडी गावात मोठ्या उत्साहात बगाडी यात्रा. ग्रामदैवत अडबलनाथ देवाच्या यात्रेनिमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बगाड आणि पालखीची मिरवणूक. पारंपरिक वेशभूषा करून गुलालाची उधळण. भोर तालुक्यातील मोहरी खुर्द गावात मोठ्या उत्साहात मारुती मंदिरात हनुमान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा. पारंपरिक वाद्यांच्या गजरात भजनी मंडळ आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक. नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय विमान उतरलं. शारजाहून एअर अरेबियाचं विमान नागपूर विमानतळावरती पहाटे पोहोचलं. आज पुन्हा 170 प्रवाशांना घेऊन विमान शारजासाठी निघालं.
अमरावती महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या बदल्या. वर्षा लठ्ठा अमरावती पालिकेच्या आयुक्तपदी तर सत्यम गांधी जिल्हा परिषदेचे नवीन सीईओ. शासनाकडून बदल्यांचे आदेश जारी. नाशिकमध्ये उद्यापासून 3 दिवस पाणी पुरवठा बंद. सोमवारी शहरात कमी दाबानं पाणी येणार. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा ठप्प. 3 दिवस पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन.